हा, नमस्कार सर्वांचं या मंगल तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत आणि सर्वांना सादरीकरणासाठी शुभेच्छा. या मंगल पर्वाची सुरुवात श्री अनंत कुमार आणि श्री विजयजी ढेंगे शंखनादानं करतील. अनंत कुमार. विजयजी. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। श्री अनंत कुमार आणि विजयजी ढेंगे यांच्या अत्यंत सुमधुर आणि मंगल शंखनादानं कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. खूप छान वाटलं. आता पुढची सूत्र श्री खानोलकर सरांकडे. नमस्कार सगळ्यांना. खरं सादरीकरण या कार्यक्रमाची सर्व सूत्र डॉक्टर शुभदाताई खटावकरकरांकडेच असतात, परंतु आपली त्यांना एक विनंती असते की त्यांनी पहिलं सादरीकरण करावं, म्हणजे बाकी सगळ्यांच्या सादरीकरणाची त्यांना समीक्षा उत्तम रीतीने करता येईल. तर मी डॉक्टर शुभदाताई खटावकर तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचं सादरीकरण करावं. हो, करा. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य सौरभ स्पर्धेतर्फे विषय दिला होता महाराष्ट्र आणि महिला. या विषयावरच एक मनोगत मी 2-3 भागांमध्ये आपल्यापुढे सादर करू इच्छिते. त्यातला पहिला भाग आज मी सादर करते आहे, महाराष्ट्र व महिला. मित्रांनो, मैत्रिणींनो, सुहृदांनो, विनम्र अभिवादन. मी तुमचा महाराष्ट्र आज माझ्या आवडत्या विषयावर तुमच्याशी हितगुज साधणार आहे. तो विषय आहे महाराष्ट्र म्हणजे मी आणि महिला. मित्रांनो, या विषयाच्या केवळ स्मरणानं माझा ऊर अभिमानानं भरून येतो, कारण या संदर्भात मी जगातला असा एकमेवा द्वितीय प्रदेश असेन की इथल्या महिलांनी म्हणजे माझ्या कन्याने मला वीरश्री, ज्ञानश्री, कीर्तिश्री, कर्तृत्व, राजकारण, समाजकारण, संस्कृती, साहित्य, कला, क्रीडा, हस्तकला, वाहन चालकत्व, हवाई उडान, एवढेच काय तर अवकाशाची यान सफर, संरक्षण, या सर्व क्षेत्रात शब्दांच्या पलीकडलं यश दिलं आहे. म्हणून मी या विश्वातला सर्वात श्रीमंत पिता म्हणून माझा गौरव सर्व जग करत हे सार्थक आहे. म्हणून भगवंताला अशीच प्रार्थना करतो, सदैव करतो, की माझ्या पोटी अशाच रत्न माडकांची खाण सदैव उधळीत राहा, जेणेकरून माझ्या वैभवात 4 चंद्र अविरत उजळत राहतील. मी किती भाग्यवान याची तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही, कारण ही गोष्ट तशीच अफलातून आहे. कारण विंध्याला नमवून दक्षिणेकडे अगस्त्य ऋषी आपल्या बरोबर विश्ववंदनीय लोपामुद्रेला घेऊन आले होते. त्या ईश्वरी सौंदर्य सद्गुणांच्या साक्षात्कारानं माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले नसते तरच नवर. या माझ्या सुंदर कन्येने पतीच्या वैज्ञानिक, आध्यात्मिक,
समाजाभिमुख कार्यात सिंहाचा वाटा उचलला, पण आपल्या विद्वत्तेच्या नैपुण्यानं सर्व विश्वाला विस्मित केलं. अगस्त्य ऋषी नंतर अनेक ऋषी येथे आले. त्यांच्या विदुषी पत्नी रोमा, रोमशा, विदुला, विद्वेषा, गार्गी, मैत्रेयी या साऱ्यात आल्या. या विदुषी कन्यांच्या पवित्र पदस्पर्शानं मी आणि माझा प्रदेश पुलकित झालो. या वास्तवाची सत्यता आजही अहमदनगरचे प्रवराकाठी असलेले अगस्त्य मंदिर, अकोल्याचे अगस्त्य मंदिर आणि आश्रम याची साक्ष देत आहे. आणि आपण सर्व जाणतात की कावेरी नदी म्हणजे साक्षात लोपामुद्रा आहे. हे केवढं माझं भाग्य आहे. अशा दिव्य पार्श्वभूमीनं बहरलेलं माझं आयुष्य छत्रपती शिवरायांच्या काळात जन्मलेल्या, गगनाला गवसणी घालणाऱ्या सौदामिनीने आपल्या शौर्य तेजानं, वीरश्रीनं सहस्र सूर्यरश्मींमध्ये दिपवून टाकून महाभाग्यवान पित्याचा किताबच मला बहाल केला. त्यांचं आयुष्य म्हणजे विद्युल्लतेने, तेजोरेखांनी रेखाटलेली अमर जीवन पुष्पेच आहेत. छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्य उभारणीच्या कार्यात या सर्व स्त्रियांनी मोलाचा वाटा उचलला आहे. या साऱ्या कन्या सबला वीरांगनाच होत्या आणि मूर्तिमंत वीरश्रीच होत्या. इथे पहिला भाग संपवते. दुसरा भाग पुढच्या मंगळवारी आपण सादर करू. धन्यवाद. वाह शुभदाताई, शुभदाताई, छान विषय घेतलेला आहे. थँक्यू. मस्त. हो, छान खूप छान, लिहिलेलं मस्त आहे. मस्त. आता हळूहळू सादर करते. असं खूप लिहून ठेवलेलं आहे बरस. बरं बरं, छान. आपल्या समोर आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. भारतीताई सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. नमस्कार. बाबा महाराज सातारकर यांचा अभंगवाणी हा देवाचा प्रसाद म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग. वारकरी संप्रदायाची परंपरा मूळ चैतन्य सत्तेपासून आहे. या परंपरेचे वर्णन करताना निळोबाराय म्हणतात की मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया. निळोबाराय वर्णन करतात मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया. राघवाचरणी केशव शरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला अनुग्रह दिला निजप्रीती. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतोनिया. तुकाराम महाराज म्हणतात माझी ये मनीची जाणोनिया भाव. माझी ये मनीची जाणोनिया भाव तो करी उपवा गुरुराव. आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेडेलो हे गुंफा काही कोठे. आवडीचा मंत्र गुरुनी सांगितला. रामकृष्ण हरी हा बीज मंत्र आहे. काही लोक म्हणतात हा मंत्र तर सोपा आहे, हा मंत्र तर जगाला ठाऊक आहे, तुम्ही आमच्याकडनं गुह्य मंत्र घ्या म्हणजे तुमचा उद्धार होईल. काही सांप्रदायिक मंडळी असा विरुद्ध प्रचार करून जगाची दिशाभूल करत असतात. पण बीजावरून फळाची जशी कल्पना येत नाही तसे केवळ रामकृष्ण हरी मंत्र आम्हाला ठाऊक आहे असे म्हणून जमत नाही. त्या मंत्राचा नित्य नेमाने जप करावा लागतो. नित्य जपाचे खत पाणी त्याला घातले जाते तेव्हाच हा मंत्र फलद्रूप होतो. तात्विक अर्थ
रमयंती कृष्ण कर्षती, आणि ऐक्यानंद तो हरी हा गुह्य मंत्र नाही, पण जप साधनेने हे गुह्य प्रकट होतं. म्हणून तुकोबांनी मेघवृष्टीने सर्व जगाला उपदेश केला. मेघवृष्टीने सर्व जगाला उपदेश केला की गात जातो तुका हाची उपदेश लोका, नाही विचारिता मेघ हागीनदारी शेत. असं संडास केलेले शेत तिथे पाऊस पडत नाही असं काही मेघ म्हणत नाही. म्हणूनच मंत्रावर पूर्ण श्रद्धा ठेवून तुकोबांनी जप केला व जगालाही हाच मंत्र अत्यंत आवडीने दिला. या व्यतिरिक्त वारकरी संप्रदायाचा दुसरा मंत्र नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरताकारे. मंत्र जपाने तुकोबारायांची वाणी पवित्र झाली. बुद्धीमध्ये विचार प्रकट होत होते, हृदयामध्ये भावतरंग उठवत होते, पण त्यांना शब्दरूपी आकार देण्याचे सामर्थ्य गुरु अनुग्रहानंतरच प्राप्त झाले. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगा येऊन या. पांडुरंगा समवेत नामदेव आले आणि स्वप्नात जाग केलं. सांगितले काम करावे कवित्व, वाडगे निमित्त बोलो नको. ज्ञानेश्वरीमध्ये 15-17 श्री गुरुचरण कमल परागाची जेव्हा प्राप्ती होते, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात श्री गुरुचरण कमल परागाची जेव्हा प्राप्ती होते तेव्हाच वाणीला एवढे ऐश्वर्य प्राप्त होते. नाथ महाराज म्हणतात, मी न करी त्याची कथा, परी तोची होय मुखी वक्ता, ऐसेनी बलात्कारे बोलवी काय म्या आता करावे. मला असं जबरदस्तीने बोलतं केलं असं एकनाथ महाराजही म्हणतात. तर ज्ञानेश्वर महाराज आणि नाथ महाराज असे म्हणतात. मग तुकाराम महाराज वेगळे काय म्हणतात, प्रभूने माझ्याकडून करून घेतले हीच सर्व भगवत भक्तीची धारणा असते. तुकाराम महाराजांना कवित्व स्फुरू लागले. त्यातून अंतरंगातील भक्ती, ज्ञान, वैराग्य यांच्या नाना तऱ्हेच्या तरंगांना सुकुमार आकार प्राप्त झाला. तीच तुकोबांची अभंगवाणी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमत राहिली आहे. ज्या श्रीहरीचे भजन तुकाराम महाराज रात्रंदिवस करत होते, त्या श्रीहरीलाच वाटले की आपले गुणगान, आपले चरित्र तुकोबारायांच्या मुखातून प्रकट व्हावे. त्या जगन्यत्याच्या इच्छेप्रमाणे तुकोबांच्या मुखातून भगवंताची बालक्रीडा प्रकट झाली. तुकोबांची अभंगवाणी हा पंचमवेद म्हटलेला आहे. पंचमवेद ज्यांनी वेद लिहिलेले त्या ऋषींनी सुद्धा आम्हाला वेद स्फुरले असे म्हटले आहे. तुकोबाई देवाने माझ्याकडून अभंग वदवले असे म्हणतात. म्हणूनच तुकोबांची अभंगवाणी ही देवाचा प्रसाद आहे. पहिल्या 4 वेदांचा अधिकार फक्त 3 वर्णाच्याच कानी लागला, मात्र पंचम वेदाचा अधिकार सर्वांना बरोबर घेऊन चालणारा आहे. म्हणून तुकाराम महाराज आपल्या पंचम वेदात सांगतात की शब्दज्ञानाचा कर्मकांडाचा पसारा मांडलेला नाही, भेदाभेद नुसता डोक्यावर भार दिलेला नाहीये. आणि ते सांगतात की या रे या लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. असे हे तुकारामांचे पंचम वेद, की ते कर्मकांडाचा पसारा मांडत नाहीत आणि कोणा भेदाभेद करत नाही. एवढे म्हणून माझे छान छान थांबवतो. बाबा महाराज सातारकर. छान 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 मस्त. धन्यवाद. मस्त. धन्यवाद.
आपल्या समोर विकास पाटील सादरीकरण करतायत. विकासजी, करा सुरुवात. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आज मी विषय घेतलाय महायोगी श्री गगनगिरी महाराज. गगनगिरी महाराजांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंडुरे खेड्यात 1909 साली झाला. त्यांचे मूळ नाव श्रीपाद गणपत पाटणकर. ते 3 वर्षाचे असताना आईचे व 5 वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. श्रीपादांना लहानपणापासून साधू संतांच्या संगतीची ओढ होती. 7व्या वर्षी घराचा त्याग करून ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले. 32 शिराळा येथे त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली. या मठात दर 12 वर्षांनी लहान मुले मठाधिपती नेमतात. लहान मुलांना मठाधिपती नेमतात आणि त्यांना हिमालयात तीर्थक्षेत्री व अन्यत्र साधूंबरोबर पाठवतात. त्यात श्रीपादांची निवड होऊन त्यांना हिमालयात पाठवण्यात आले. तिथे त्यांनी घोर तपश्चर्या केली. एकदा बद्रीनाथ जवळील व्यास गुफेत महाराज दमून पहुडले होते. तेव्हा पर्वतावरून एक कफनीधारी साधू आले. त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी महाराजांच्या तोंडावर शिंपडले व कमंडलूतील हिरवेगार कोथंबिरीसारखे गवत खाण्यास दिले आणि म्हणाले, आजपासून तुला सिद्धावस्था प्राप्त होईल. तुझ्याकडून मानवजातीचे कल्याण होईल. नंतर ते चित्रकूट पर्वतावर आले. चित्रानंद स्वामींचे दर्शन घेतले. त्यांच्याच आश्रमात राहू लागले. अनेक वर्षे तपश्चर्या केली. नंतर कोल्हापूर जवळच्या दाजीपूरच्या जंगलात अरण्यवासी तप केले. पुन्हा पुन्हा कायाकल्प करून निरनिराळ्या विद्यांचे शोध घेतले. त्यांनी योगशास्त्रातील अनेक विद्या आत्मसात केल्या आणि जवळच्याच गगनगडावर ते स्थिर झाले. अंगावर जवळजवळ वस्त्र नाही, वाढलेली दाढी, जटा यामुळे प्रथम लोक त्यांच्यापासून दूर राहत. परंतु थोड्याच दिवसात त्यांची तपस्या व ध्यानधारणा लोकांना समजली आणि ते त्यांच्या सान्निध्यात राहू लागले. पुढे ते गगनगडावरील स्वामी गगनगिरी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले. दीर्घकाळ पाण्यात बसून व उभं राहून ध्यानधारणा केली. आपल्या तपसामर्थ्याने हजारो लोकांना व्याधीमुक्त केले, सन्मार्गाला लावले. आई वडील, कुलदैवत, इष्टदेवता यांच्यावर श्रद्धा ठेवून चिंतनात मग्न असावे अशी त्यांची शिकवण आहे. महाराजांचा खोपोली येथे निसर्गरम्य ठिकाणी आश्रम सुरू झाला. महाराजांचे तरुण भक्त व निस्सीम सेवक आशिष वजीर यांनी अनेक वर्षे शेवटपर्यंत म्हणजे महाराजांची अहोरात्र सेवा केली. ते महाराजांच्या ध्यानाच्या तपाच्या वेळीही एकमेव त्यांच्या सोबत असत. महाराजांच्या मुखातून सहज बाहेर पडणारे शब्द किंवा छोटी वाक्ये हे वेद व उपनिषदातील सूत्रांप्रमाणे अर्थपूर्ण असत. जणू सहज सुचलेले ते मंत्र होत. श्री आशिष ते टिपून ठेवत. नंतर ते पुस्तक रूपाने छापण्यात आले आहेत. महाराज पाण्यात उभे राहून ध्यान धारणा करीत असत. ते तप ध्यान करण्यात इतके व्यग्र व्हायचे की त्यांचे पाय माशांनी कुरतडले होते, तरी त्यांना पत्ता नसे. नंतर त्यांना आश्रमापासून नदीपर्यंत व इतरत्र उचलून न्यावे लागत असे. ही सेवा त्यांचा निस्सीम सेवक आशिष हाच करीत असे. सिद्धयोगी गगनगिरी महाराज यांनी खोपोली येथील योगाश्रमात 4 फेब्रुवारी 2008 साली पहाटे 3:30 देह ठेवला. तेव्हा त्यांचे वय 103 वर्षाचे होते. महायोगी गगनगिरी महाराज यांचे आश्रम
गगनगड म्हणजे गगनबावडा, खोपोली, मनोरी बेट, आंबोळगड, दाजीपूर आणि नागार्जुन सागर इत्यादी ठिकाणी आहेत. येथे दत्तमूर्ती स्थापन करून त्यांनी लाखो लोकांना भक्तिमार्गाकडे वळवले आहे. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, गोकुळाष्टमी, शिवरात्री इत्यादी प्रसंगी या आश्रमात भजन, पूजन व अन्नदान मोठ्या प्रमाणात होते. नमस्कार. खूप छान, सुंदर, खूप छान. खूप छान माहिती मिळाली. चांगली माहिती. सुंदर सुंदर माहिती. माझ्या माहेरचे आहेत ते पाटण. आम्ही हा. खोपोलीला वा, गेलोय. वा. खोपोलीला गेलोय. छान मी छान, गेलोय त्या. धन्यवाद. हा, मला छान. आज आणखी एक छान गोष्ट कळली. दाजीपूरचं जंगल आहे ना बंधू, हा. ते कोल्हापूर वरून कोंड्याला उतरतो त्या घाटात आहे. बरोबर. आणि गगनबावडा हे कोल्हापूर पासून 55 किलोमीटर गगन ह्याच्याकडे आहे. तुम्ही आता उल्लेख केला, पण हे काही 30-40 किलोमीटरच्या अंतरातलं जंगल हे त्यांच्यासाठी लांब नव्हतं तेव्हा. कळलं. त्यामुळे हो, हा उल्लेखामुळे आणखी एक जोडलं गेलं हे बरोबर. तिकडचा प्रांत. छान, बरं वाटलं. धन्यवाद. बरं. आता आपल्या समोर सरोजताई लेले सादरीकरण करतायत. सरोजताई, करा, सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. श्री गंगायै नमः. समृद्धं सौभाग्यं सकलवसुधाया किमपि तन् महेश्वर्यं लीला जनित जगतः खण्डपरशोः श्रुतीनां सर्वस्वं सुकृतमथमूर्तं सुमनसाम् सुधा सौदर्यं ते सलिलमशिवं नः शमयतु. पंडितराज जगन्नाथ कृत गंगा स्तुती काव्य गंगा लहरी यामधील हा पहिला श्लोक. आणि आज सादर करण्याचं निमित्त आहे की सध्या चालू असणारा गंगा दशहरा हा पावन पर्व काळ. ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा ते ज्येष्ठ शुक्ल दशमी हा 10 दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. स्वर्लोकातून धर्तीवर गंगा अवतरित झाली तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुक्ल दशमी. आणि आताच्या इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे यावर्षी 27 मे ते 5 जून 2025 हा 10 दिवसांचा अवधी. राजा भगीरथाने आपल्या अथक तपश्चर्येने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा नदीला धर्तीवर आणले. शंकराने आपल्या जटांमध्ये धारण करून तिला प्रवाहित केले. ही कथा आपल्या सर्वांना माहिती आहेच. गंगा अतिशय पवित्र नदी. इतरही अनेक मोठ्या नद्या आहेत, पण गंगेचं महत्व विशेषच. गंगेत स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते. त्रिविध ताप म्हणजे आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक हे नष्ट होतात. आता वैज्ञानिक दृष्ट्या सांगायचे झाले तर गंगेच्या जलामध्ये मुबलक खनिजे आहेत जी व्याधींचा नाश करतात. गंगेत अस्थिविसर्जन केल्याने पितरांना मोक्ष मिळतो अशी आपली सनातन धारणा. त्याचं वैज्ञानिक कारण असं की मानवी हाडे फक्त गंगेच्या पाण्यातच डिझॉल्व्ह होतात, विरघळून जातात. तर अशी ही जीवनदायिनी गंगा, तिच्या प्रती कृतार्थता व्यक्त करण्यासाठी तिचे पूजन, अर्चन, गंगा स्नान या 10 दिवसात केले जाते. गंगेची स्तुती करणारी अनेक स्तोत्रे, अष्टक लिहिली गेली आहेत. त्यापैकीच एक आहे गंगा लहरी. सुरुवातीलाच ज्याचा उल्लेख केला मी. हे काव्य संस्कृत भाषेमध्ये आहे. संस्कृत देववाणी, अति सुंदर तरल भाषा आणि त्यामध्ये उत्कट अशी पंडित जगन्नाथांची प्रतिभा, प्रेम आणि भक्ती यांचा संगम म्हणजे हे काव्य. जगन्नाथांबद्दल काही दंतकथा, आख्यायिका आहेत. तेलंगणामधले ते त्यांच्या आयुष्यात स्वतःकडून घडलेल्या अपराधांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी ते गंगेच्या घाटावर बसले आहेत आणि अति उत्कटतेने हे 52 श्लोकी काव्य म्हणताहेत आणि आर्जव करताहेत गंगेला की
माझा ताप पाप हरण कर, मनाची मलिनता दूर कर आणि मला तुझ्या कुशीत चिरनिद्रा येऊ दे. आणि जसे जसे ते श्लोक म्हणतात तसे तसे एक एक पायरी गंगा वर येते घाटावरती आणि शेवटच्या 52व्या श्लोकामध्ये त्यांना कवेत घेते. त्यांचं पापक्षालन होऊन मोक्ष मिळतो, अशी ही दंतकथा आख्यायिका. अहो शेवटी पाप काय आणि मोक्ष काय? हातून घडलेले वाईट कृत्य कर्म हे पाप, आणि त्याची जाणीव झाल्यावर ती बोस मनातील सल कायमचा निघून जाऊन निस्संगपणे रिक्तपणे समाधानाने मृत्यूला सामोरं जाणे हा मोक्ष नाही का? तर असे हे गंगा लहरी काव्य थोडं अवघड आहे म्हणायला, पण इतकी तरलता आत्मभाव समर्पण आहेत त्या की ते म्हणता म्हणता आपण देखील हरखून जातो, एकरूप होतो त्या जगन्नाथांच्या भावाशी. हा, पण कसं, तर त्याची अनुभूती मात्र आपणच आपल्याला घ्यावी लागेल. तर पुनश्च एक वार श्री गंगायै नमः. वा 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 सरोजताई. वा, चांगलं. गंगा लहरी चांगलं. वा वा, छान, खूप छान. छान माहिती, अप्रतिम. सुंदर. धनश्री सुंदर. देवेंचं मी ऐकलं होतं 10 दिवस. आणि आता अस्मिता देशपांडेचं आपल्या गणेश मंदिरात चालू आहे पहिल्या मजल्यावर. बऱ्याच ठिकाणी ते हा उत्सव तिसरा दिवस आहे त्यांचा. पण होता. खूप सुंदर आहे जगन्नाथ पंडितांचं खूप गंगा लहरी. सुंदर आहे ते 52. आणि नाहीतर निदान ऐकायला तरी, म्हणायला अगदी नाही जमलं खूप तरी खूप ऐकत सुंदर आहे. युट्यूबला मस्त आहे. खूप छान. छान छान, बरं वाटलं. खूप छान. उचित विषय घेतला तुम्ही, योग्य. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, सुरुवात करा. नमस्कार. आज नमस्कार. माझ्या लेखाचं नाव आहे भरारी तिमिराकडून तेजाकडे. आज मी माझा एक अनुभव शेअर करणार आहे. मी अनेक वर्ष टिळकनगर ज्येष्ठ नागरिक संस्थेत कार्यकारी मंडळात काम करत होते आणि तेव्हा दरवर्षी सामाजिक ऋण या दृष्टीने अशा ज्या काही संस्था समाजासाठी काम करतात त्या 2-3 संस्थांना आम्ही दरवर्षी भेट देत असू. त्यांच्या गरजेप्रमाणे जमेल तसं वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक मदतही करीत असू. अशीच एक भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्था जी डोंबिवलीत अपंगांसाठी चालवलेल्या संस्थेला भेट दिली होती. तेथे आम्ही जाऊन आल्यानंतर तेथील अपंगांची जिद्द, चिकाटी, धडपड बघून माझं मन थोडंसं हललं. खरंच त्या परमेश्वराचे आभारच मानायला हवे यासाठी की त्याने आपल्याला किती धडधाकट बनवून जन्माला घातले आहे. तर अशा त्या संस्थेबद्दल अगदी थोडक्यात माहिती सांगते. ही संस्था मतिमंद, मूकबधीर, अंध अशाही अपंगांसाठी काम करते. अपंगांचं शारीरिक, मानसिक, आर्थिक पुनर्वसन ही संकल्पना येथे आहे. 3 डिसेंबर 1996 रोजी प्रसिद्ध लेखक पुभा भावे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती प्रभावती भावे यांच्या हस्ते संस्थेचा शुभारंभ झाला होता. त्या दिवशी अध्यक्षपद मीनाताई विरकर यांनी भूषवलं होतं. तर विजय प्रधान, बरेच लोक त्यांना ओळखत होते डोंबिवलीमध्ये, जे अपंग होते, विजय प्रधान यांची त्यांच्या अनुपस्थितीतच संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आणि फिजिओथेरपिस्ट डॉक्टर सौ अंजली आपटे यांच्या हिमतीवरच हा डोलारा सुरू झाला होता, जो त्यांनी अनेक वर्ष पेललेला आहे. या संस्थेने दाखला, रेल्वे किंवा एसटी कन्सेशन इत्यादीसाठी अनेक गावात, शहरात शिबिरं घेतली, लोकांमध्ये त्यासाठी जागृती केली. अनेक उपक्रम ते करत होते, जसे की वर्षा सहल या मुलांची न्यायची किंवा अपंगांची न्यायची, मोठ्या सहलींचं आयोजन करायचं की ते त्यांच्या नातेवाईकांपासून 1 दिवस किंवा 2-3 दिवस वेगळे राहू शकतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढत राहील किंवा त्यांचं दुःख जे आहे ते कमी होईल या दृष्टीने, किंवा त्यांची मैत्री जी आहे इतरांची व्हावी
त्याच्यामधून अनेक गोष्टी घडतही होत्या की त्यामुळे मैत्री संबंध वाढत होते, परिचय वाढत होता, काही विवाह त्या ठिकाणी जुळून येत होते आणि आताही येतच आहे. तर अशा अनेक गोष्टींबद्दलची माहिती तिथे मला मिळाली. नाटक सिनेमालाही या अपंगांना मुद्दाम घेऊन जातात थिएटरमध्ये, पहिल्या रांगेत बसवतात. काही वेळेस नाटक असेल तर कलाकार त्यांच्यापर्यंत भेटायला येतात आणि अशा प्रकारे त्या अपंगांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी, उत्साह निर्माण करण्यासाठी अनेक गोष्टी आजही तिथे केल्या जात आहेत. त्यांना शैक्षणिक मदत म्हणा किंवा ट्रायसिकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्रे, घरघंटी, शिवण मशीन, काठ्या, कुबड्या, कॅलिपर्स इत्यादी वस्तूंचं वाटप वर्षानुवर्ष केलं जात आहे त्यांच्या गरजेप्रमाणे. आणि अर्थातच यासाठी समाजातले जे उदार लोक आहेत, त्यांच्याकडे अवधारी आहे देण्याचं, अशा लोकांकडून ही भेट त्या ठिकाणी मिळत असते. तसंच या लोकांना म्हणजे या अपंगांना स्टॉल लावण्याची मुभा सर्वत्र असते. जसं काही उत्सव असतील, नाट्य मेळावे असतील, संमेलनं असतील की ज्यामुळे त्या ठिकाणी ते थोडं आर्थिक स्थैर्य, स्वयंनिर्भरता स्वतःमध्ये निर्माण करू शकतील, अशा अनेक छोटे छोटे लघुउद्योग किंवा गृहोद्योग म्हणता येईल ते त्यांच्याकडनं केले जातात. आणि अशा प्रकारे अनेक प्रकारे त्यांना सतत समुपदेशन केलं जातं की ज्यामुळे या अपंगांचं जीवन अतिशय आनंदी झालेलं त्या ठिकाणी बघायला मिळतं. गेल्या काही वर्षात अपंगालय आणि ज्येष्ठालय चालवण्याचा या संस्थेचा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. 1 ऑगस्ट 2003 पासून डॉक्टर तारा नाईक यांच्या लोढा हेवन मधील 2 ब्लॉक त्यासाठी काही वर्षांसाठी वापरायलाही त्या ठिकाणी दिले होते. तर अशी ही भरारी ही अस्थिविकलांगसाठी चालणारी संस्था आता जवळजवळ 25 वर्ष झालेत, म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. आणि पुन्हा एकदा मला आता असं वाटायला लागलंय की असं उत्तुंग ध्येय गाठलेल्या या संस्थेमध्ये, जे अनेक वर्षात मी कधी गेले नाही, पुन्हा एकदा त्या ठिकाणी भेट द्यावी अशी इच्छा या निमित्ताने निर्माण झालेली आहे. तर अशा या संस्थेची भरारी खूप उंच उंच जावो ही सदिच्छा व्यक्त करून मी येथेच थांबते. धन्यवाद. वाह, छान. त्यांच्याशी माझा जवळून संबंध आलाय. चांगली माहिती. खूप छान, एकदम छान प्रज्ञाताई, मी जाऊन आले 4 वेळा तिथं. छान माहिती. छान माहिती, छान माहिती मिळाली. अंजलीताई आपटेंची ओळख म्हणजे गळ्याला नेहमी त्यांचा पट्टा. आणि आज अनेक अनेक वर्ष आहेत आणि त्यांच्या पण स्थापनेपासून मला लाभ मिळाला त्यांच्या बरोबर राहण्याचा. वा वा, किती छान. कारण तेव्हा ते आश्रय ट्रस्ट बरोबर पण आम्ही एकत्र होतो. बरोबर. आणि हे तुम्ही दोघांचाही उल्लेख केला, कारण ते चेअरवर असायचे. कोणाचा उल्लेख केला? प्रधान. रामनगर मध्ये, राजाजी रोडला. आणि छान. डोंबिवली ही समृद्ध आहे हो, खरंच सगळ्या बाबतीत. आपल्या समोर आता अनसुयाताई कुंभार सादरीकरण करतायत. अनसुयाताई, करा. आपल्या सर्व सभासदांना, सारस्वतांना नमस्कार. नमस्कार. काही बालकथा लिहिल्या, बालकांसाठी गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यातली एक गोष्ट मी सांगणार आहे की जी तुम्हा सर्वांच्या नातवंडांना सांगण्यासाठी उपयोगी पडेल. गोष्टीचं नाव आहे न्यायी राजा. गोष्टीचं नाव आहे न्यायी राजा. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काशीनगरामध्ये एक राजा राज्य करत होता. त्याचं नाव होतं वीरबाहू. तो आपल्या प्रजेची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेत असे. दिवस रात्र त्याला प्रजेच्या हिताची काळजी लागलेली असायची. प्रजेला न्यायाने वागवण्यात तो प्रसिद्ध होता आणि त्याच्या राज्यात अपराध्याला शासन हे व्हायचेच. राणी सुमती ही वीरबाहूची पत्नी होती. ती लाडाकोडात वाढलेली आपल्या बापाची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे तिचा स्वभाव पहिल्यापासून हट्टी आणि गर्विष्ठ होता. सासरच्या घरी
तिचा रुबाब असायचा. तिच्या सौंदर्यावर राजा प्रेम करायचा. एकदा काय झालं, हिवाळ्याचे दिवस होते. राणी आपल्या सजवलेल्या पालखीमधून दासी मैत्रिणींबरोबर गंगा स्नान करायला नदी किनारी गेली. कडाक्याची थंडी पडली होती. सगळ्यांना कापरं भरत होतं. तरीही राणीसह सर्वांनी गंगा नदीची पूजा करून विधीपूर्वक स्नान केलं. त्यानंतर तर त्या खूपच गारठल्या. राणीला थंडी अगदी सहन होईनशी झाली. राणीने इकडे तिकडे पाहिले. नदी किनारी एक गवताची झोपडी उभारलेली दिसली. एकाएकी तिच्या मनात विचार आला, अरे ही झोपडी जाळली तर तिच्या भोवती बसून ही थंडी दूर करता येईल ना. तिने मैत्रिणींना लगेच आज्ञा केली, या ग सख्यानो, या झोपडीला जाळून उष्णता मिळवूया आणि थंडीला घालवूया. मात्र एक मैत्रीण दबकत म्हणाली, अहो राणी सरकार, ही झोपडी कुणा गरीब माणसाने आश्रयासाठी बांधली असेल हो. ती जाळणे उचित ठरणार नाही. तो बिचारा कुठे राहील बरं मग. राणी गर्वाने फुलून म्हणाली, चल हट, काय ती 2-4 रुपयांची झोपडी? तिच्या जाळण्याने कोणते नुकसान होणार आहे? काड्या कोड्या तर आहेत सगळ्या. मी नव्याने बांधून देईन, मग तर झालं. राणीला कोण नाही म्हणणार. एका मैत्रिणीने एका दीपदानातील जळती ज्योत झोपडीवर फेकली. वाळलेल्या गवतामुळे क्षणात झोपडीने पेट घेतला. तसा टाळ्या वाजवून मोठ्याने हसून साऱ्या जणींनी आनंद व्यक्त केला. थंडी घालवण्याच्या नादात त्यांनी गरिबाचं घर उद्ध्वस्त केलं होतं. दिवसभर काम करून दमलेला झोपडीचा मालक नदी किनारी आला. बघतोय तर समोर झोपडीच्या जागी राखेचा ढीग. हाय रे देवा, माझ्या झोपडीला कुणी दुष्टानं आग लावली बरं. मी कोणाचं काही वाकडं केलं नसताना माझ्यावर ही वेळ का आली रे देवा. गरीब माणूस कपाळ बडवीत बसला. रोज उदासवाण्या चेहऱ्याने कामासाठी नगरात जाणं भागच होतं त्याला. लोकांना त्याच्या दुःखाचं कारण कळलं. अरे दादा, तुझ्यावर एवढा मोठा अन्याय झाला आहे, पण मग आपला राजा न्यायप्रिय आहे. जरी राणी सरकारांचं हे कृत्य असलं तरी राजा व्यवस्थित न्याय करेल हो, असं लोकांनी त्याला वारंवार सांगून फिर्याद करायला सांगितली. गरीब माणसाने दरबारात राणी विरुद्ध तक्रार नोंदवली. राजा वीरबाहू क्रोधाने लालेलाल होऊन राणीला म्हणाला, अहो तुम्ही वीरबाहू राजाच्या पत्नी आहात हे विसरलात काय? तुमच्या दुष्कृत्यामुळे त्या गरीबाचं केवढं नुकसान झालं आहे. तुम्ही अशा क्रूरपणे का वागला? त्याची झोपडी नष्ट का केलीत? शोभलं का आहे तुम्हाला? राजघराण्याला कलंक आहे हा. आपण केवढी मोठी माणुसकीहीनतेची चूक करून बसला आहोत हे राणीच्या लक्षात आलं. माफ करा महाराज, माझ्या हातून चूक झाली. ती गयावया करू लागली. माफी? अक्षम्य चूक आहे ही, क्षमा नाहीच. आता त्या गरीबाची झोपडी तुम्हाला पुन्हा बांधून द्यावी लागेल. आहे कबूल? राणी दीनपणाने म्हणाली, होय महाराज. राजा धीर गंभीर वाणीने बोलू लागला, राणी सरकार, तुमच्या गुन्ह्यासाठी मला शिक्षा द्यावीच लागेल. ऐका तर, आजपासून तुम्ही तुमच्या स्वकष्टाने काहीही करून ती झोपडी उभारून द्यायला सुरुवात करायची. नंतरच राजवाड्यात पाऊल टाकायचं. राजाची न्याय पद्धत पाहून सगळे अवाक झाले. राणी महालाबाहेर पडली. न खाण्याचं साहित्य, ना कपडा लत्ता, ना आसरा. अशा स्थितीत राणीला जंगलाचा आसरा घेऊन हाल अपेष्टात दिवस कंटावे लागले. एका झाडाखाली पर्णकुटी बांधून ती राहू लागली. जंगलातील लाकडांच्या मोळ्या विकून तिने पै पै जमा केली. वर्षभरात त्या गरीबाला पुन्हा झोपडी उभारण्यास तिने मदत केली. मग मात्र राजाला अतिशय आनंद झाला. करावे तसे भरावेच लागते ना कुमारांनो. कोणतेही कृत्य करताना काया वाचा मनाने आपल्याकडून कोणी दुखावले जाऊ नये, कोणाचं नुकसान होऊ नये याची काळजी घेत आपण माणुसकीने वागूयात बरं. धन्यवाद. वा वा, खूप छान गोष्ट. खूप छान बोध घेण्यासारखी. चांगला खरोखर बोध घेण्यासारखी आहे. चांगला संदेश. खूप छान आहे.
मुलांना बोधपर, हो, नातवंडांना. बोधपर गोष्ट. छान छान. धन्यवाद. सादरीकरणाच्या वेळेला माझ्यावर एक कठीण काम येतं, मी दरवेळेला सांगतो. डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्या सादरीकरणाचा आढावा, समीक्षा शब्द मी वापरत नाही, आढावा घेण्याचं जबाबदारी माझ्यावर असते. आढावा हा माझ्या कुवतीने घेतला जातो आणि समीक्षा करण्यासाठी वेगळी कुवत लागते. तर आज त्यांनी एक छान विषय घेतलाय. महाराष्ट्र साहित्य सौरभ तर्फे एक विषय दिला होता, महाराष्ट्र व महिला. आणि त्या म्हणाल्या ह्याच्यातलं खूप लिखाण आहे त्यांचं, पण ते आपल्याकडे हा 3 भागामध्ये सादर करणार आहे. मी तुमचा महाराष्ट्र तुमच्याशी संवाद साधतोय, अशी त्यांनी सुरुवात केली. इथल्या महिलांनी मला खूप बहुमान दिला आहे. त्यांनी खूप क्षेत्रांचा उल्लेख केला. अगदी क्षेत्र करत करत वैज्ञानिकांपासून, वैमानिकांपासून, एअरफोर्स, मिलिटरी पर्यंत त्यांनी उल्लेख केला. सर्व क्षेत्रातून शब्दांच्या पलीकडे असं मला तुम्ही यश दिलेलं आहे. आणि मी सर्वांचा पिता असून देवाकडे प्रार्थना करतो की मला हे सुख आणि हे पुण्य सदैव देत राहावे, कारण या एका विषयामुळे मी खूप भाग्यवान आहे. इथून त्यांनी अनादिकालापासूनच्या दिव्य महिलांचा उल्लेख केलाय. त्याच्यात ते ऋषी, सगळ्या ऋषींच्या काळातल्या विदुषींचा उल्लेख करतात. आता ऋषींचा काळ म्हणजे आपलं वेदांपासूनचा काळ आहे तो. म्हणजे तेव्हाच्याही विदुषींचा वैज्ञानिक, आध्यात्मिक असा उल्लेख त्यांनी केला आहे. तिथून ते पुढे येतात. अहमदनगर, अकोला मध्ये मंदिर आणि आश्रम स्थापन केलेल्या शिवाजी काळातल्या सौदामिनींपर्यंत. आणि अमर जीवन पुस्तिका आहे सौदामिनी या स्वतः, असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. शिवाजीच्या प्रभुत्वामुळे असंख्य सबला वीरांगना आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या. हा एका राजाचा सन्मान आहे. आपण लक्षात घ्या, ऋषी मुनींपासून महाराष्ट्राची जी संस्कृती आहे आणि त्यात निर्माण झालेल्या असंख्य वीरांगना आपल्या बरोबर आहेत आणि त्या सर्व क्षेत्रातून आहेत. सबला वीरांगना महाराष्ट्राला मिळाल्या आहेत असं ते म्हणतात. आणि आजच्या पहिल्या भागामध्ये त्यांचा प्रवास ऋषी मुनींपासून जो सुरू झाला तो शिवाजीच्या काळापर्यंत, म्हणजे साधारण 350 वर्षापर्यंत आला आहे. पुढच्या 2 भागात तो आणखी विस्तृतपणे आपल्याला का बघायला मिळणार आहे, कारण पूर्वीच्या काळातल्या किती गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्या पण महिलांच्या. म्हणजे महिलाचं समाजातलं स्थान लक्षात घेतलं, असंख्य महिलांचं पोहोचलेलं आहे. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा प्रसार माध्यमाने किंवा कम्युनिकेशन या सिस्टीमने आपण आणखी असंख्य सबला वीरांगनांपर्यंत पोहोचलोय, ते आपल्याला पुढच्या 2 भागात ऐकायला मिळणार आहे. शुभदाताई, विविध विषय, म्हणजे विषय ही मर्यादा नाही आहे. आणि तुम्ही आमच्या बरोबर असता, आमच्या समोर सादरीकरण करता, त्यामुळे आम्ही खूप धन्य आहोत. आणि इथे मी माझं हे वक्तव्य थांबवतो. शुभदाताई, तुम्ही तयार आहात का?
अनम्यूट करा आणि आता डॉक्टर शुभदाताई बाकीच्या सगळ्या सादरीकरणाची समीक्षा करा. धन्यवाद सर, तुमच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते, आम्ही काहीतरी इकडे तिकडे करू शकतो, हा आनंद आहे आणि तो आमचा पुढच्या मंगळवारपर्यंत टिकत असतो. आजच्या सादरीकरणामध्ये भारती खानोलकरांनी बाबा महाराज सातारकरांचा विषय घेतला. वारकरी संप्रदायामधल्या परंपरेतले एक अत्यंत आधार मूर्ती म्हणूया निळोबा, त्यांचा दृष्टांत घेऊन त्याने आपल्याला सांगितलं की चैतन्याचं मूळ काय असतं, संप्रदायाचं फळ काय असतं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राघवाला शरण जाणं. आणि बाबाजीने तुकारामांचा जो काही अनुग्रह तुकारामांना दिला होता, आणि प्रत्येक वेळी आपण पाहतो की गुरु शिवाय काही आपल्याला सद्गती नाही. आणि ज्यांना इतके अप्रतिम गुरु भेटले, त्यांच्या आयुष्यात भावनाची सोनं झालं, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुकाराम. आणि गुरूंच्या प्रेरणेने मनाचा जागवलेला भाव, त्यांनी दिलेला रामकृष्ण हरी हा अत्यंत आवडता, अंतरंगामध्ये रमलेला आणि त्यांना रमविणारा हा बीज मंत्र हा त्यांनी धारण केला होता. आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे जाणारी माणसं ही भगवंताकडेच प्रवास करतात. पण समाजामध्ये काही अशी दुष्ट माणसं असतात की त्यांचं श्रेष्ठत्व त्यांना मान्य होत नाही, आणि म्हणून काही कारण काढून त्यांना कसं खाली पाव ओढता येईल ही त्यांची कृती चालू असते. आणि मग हे लोक असे म्हणायचे की ही दिशाभूल आहे, हा मूल बीज मंत्रच नाहीये. पण खर तर काय असतं की जो फार श्रेष्ठच आहे, पण त्याला आपल्या अंतरीच्या खत पाण्याने आपण जेव्हा त्याला शृंगारित करतो आणि जास्त उंचीवर नेऊन ठेवतो, त्यावेळेला राम रमयंते कृष्ण कृषयंते हा सिद्धांत आपल्याला अनुभवायला येतो. तुकारामांनी याच मंत्राचा अत्यंत मनपूर्वक जप केला आणि सर्व जगाला त्याने नाम संकीर्तनाचं जे काही पायस दिलं ते अनुपम आहे. त्यांची मंत्रावर खूपच श्रद्धा होती आणि एकूणच वारकरी संप्रदायाचा हा प्रिय मंत्र होता. मंत्र हा जप तुकोबाने अत्यंत पवित्र मनाने केला, मनातली भाव भक्ती भगवंताला वाहिली. पुढे त्यांनी नामदेवांचं उदाहरण दिलं की कवित्व करावं ही भगवंतांनी दिलेली प्रेरणा, तीही नामदेवांनी पुढे नेली. पुढे ज्ञानेश्वरांचा दृष्टांत देऊन त्या सांगतात की गुरुचरणांचा महिमा काय आहे. पुढे नाथ महाराजांचं उदाहरण त्यांनी दिलं की ते तर म्हणतात की भगवंतांनी बलात्कार करून म्हणजे जबरदस्तीनं माझ्याकडून काव्य करून घेतलं. म्हणजे अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, ज्यांच्या अंतःकरणात भगवंताची जशी प्रतिमा होती त्याप्रमाणे त्याचं फळ त्यांना मिळालं. तुकाराम म्हणतात प्रभूंनी माझ्याकडून करून घेतलं, कवित्व स्फुरू लागलं, ज्ञान वैराग्य भक्ती म्हणजेच त्यांची अभंगवाणी, आणि त्या श्रीहरीलाच वाटलं ते आपलं गुणगान आपण तुकोबांच्या तोंडून ऐकावं आणि ते महाराजांच्या लेखणीतून प्रकट व्हावं. हा जो पंचम वेद आहे तो ऋषींनीही जपला, तुकारामांनी हे अभंग वदविले. ही सगळी ईश्वरी ताकद प्रेरणा आहे. हा अनुभवाचा, अनुभूतीचा, अंतःकरणाच्या आत्मीयतेचा, जिव्हाळ्याचा आणि प्रसन्नतेचा विषय आहे. हा चर्चेनी मान्य होणारा नाही, याकरता तेथे पाहिजे जातीचे एरा गबाळ्याचे काम नाही.
हेच आपल्याला इथं कळतं. आणि म्हणून तुकाराम म्हणतात की हा माझा पंचम वेद भगवंताच्या चरणी अर्पण केला. कर्मकांड नाही, भेदभाव नाही, सान थोर नाही, आणि मला आता कुठलीही चिंता राहिली नाही. जेव्हा आपण भगवंताच्या चरणावर समूळ संपूर्णपणे समर्पित होतो, तेव्हा करता करविता तोच आहे, तोच चालवितो हाती धरून या, याचा अनुभव आपल्याला येतो. अशी उदात्त प्रेरणा या लेखनातून, सादरीकरणातून आपल्याला मिळाली. आपल्याही अंतःकरणात उदात्त श्रद्धा निर्माण व्हावी आणि आपलंही पावलं चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडून या गाठ, असं काहीतरी घडावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करूया. भारतीताईंचं कौतुक आणि त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. विकास पाटलांनी महायोगी श्री गगनगिरी महाराज यांचं आज आपल्याला थोडक्यात चरित्र आणि कार्य सांगितलं. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म 1909 साली झाला. श्रीपाद पाटणकर हे त्यांचं मूळ नाव. या भगवंताची कृपा कशी असते बघा, की अशा साधू पुरुषांचं जे काही माता पित्यांचं छत्र असतं ते लहानपणीच हरवल्यामुळे बालवयातच त्यांना त्यांच्या अनुभवातून मिळणारं ज्ञान आणि भगवत भक्तीचा ओढा, यामुळे त्यांच्या जीवनाचा प्रवास अत्यंत खडतर असला तरी तो दैवयोगाने भगवंताच्या कृपेने पुढे चालत राहतो. 7व्या वर्षी नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले, त्याची दीक्षा मिळाली आणि अशा उत्तम विद्यार्थ्यांची निवड हिमालयातल्या प्रवासासाठी, उपासनेसाठी, तीर्थयात्रेसाठी, घोर तपश्चर्येसाठी केली जायची. त्यात गगनगिरी महाराजांची निवड झाली आणि मग ते बद्रीधामला आले आणि अशा तऱ्हेने त्यांना स्वप्नधारी साधूंची गाठ पडली. तिथे त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत दुर्मिळ योग आला की साधूंनी त्या कमंडलूतलं पाणी तर पाजलं, पण त्याच्यामध्ये असलेलं हिरवं गवत त्यांना खायला दिलं. इथे आपण शंका घेतली असते की मी जनावर आहे का, गवत कसं खायचं, पण श्रद्धा एकदा भगवंतावर ठेवले की मनातले सगळे संशय, विकल्प हे संपून जातात. तिथे फक्त भगवत भक्ती असते आणि घडणारी जी क्रिया आणि घडवून गेली जाणारी क्रिया, या दोन्ही भगवंताला प्रिय असतात आणि म्हणून पुढचा प्रवास अत्यंत सुकर होतो. मग त्या साधूंनी त्याला भरपूर आशीर्वाद दिले. नंतरचे चित्रकूटामध्ये वास्तव्याला गेले, तिथे तपश्चर्या केली. सगळ्यात महत्वाचं आहे की काहीही सहज मिळत नाही माणसाला आयुष्यामध्ये. म्हणजे बालपणापासून कष्ट घ्यावे लागतात आणि अंतरामध्ये भगवत भेटीची इतकी तळमळ असावी लागते की त्याशिवाय श्वास सुद्धा घेतला जाणार नाही. नंतर कोल्हापूरच्या डोंगरामध्ये त्यांनी वास केला, योगशास्त्राचा अभ्यास केला, अनेक विद्या आत्मसात केल्या आणि गगनगड या डोंगरावर वास्तव केलं. पुढेही तपश्चर्या, ध्यान धारणा हे सगळं चालू राहिलं. आतापर्यंत त्यांची लोकांना माहिती नव्हती, पण त्यांचं श्रेष्ठत्व लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांनी त्यांना अत्यंत समरसून प्रेम दिलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते दीर्घकाळ पाण्यामध्ये बुडून बसून ध्यान धारणा साधना करत असत. आई वडील, कुलदेवता, ईश्वर यांचं नामस्मरण हा त्यांच्या साधनेचा अत्यंत महत्वाचा भाग होता. खोपोली इथे त्यांचा आश्रम आहे आणि तिथे आजही त्यांचं कार्य जोमाने चालू आहे. निर्व्याज प्रेम करणारे सेवक अशा साधू पुरुषांना मिळतात, हे त्यांचं भाग्य. आणि अशा तऱ्हेनं महाराजांच्या तोंडून निघणारं वाक्य, शब्द
जे काही कवितेची ओळ असेल ते साक्षात मंत्र किंवा वेदच असतात याची प्रतीती त्यांच्या सेवक वर्गाला आली आणि त्यांनी त्याचं सगळं नोट डाऊन करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ध्यान धारणेमध्ये मग्न असलेले आणि इतके ते मग्न असत की विकास पाटलांनी आपल्याला सांगितले की माशांनी त्यांचे पाय खाल्ले होते. ही गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहिली होती. आम्ही विद्यार्थ्यांच्या सहली अशाच जागी करायचो की जिथे त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळेल. आणि आम्ही त्यांचा तो पाण्यात ठेवलेला, नंतर पाण्यातून त्यांना परत आणलेलं आणि त्या आल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कुठलंही दुःख, वेदना किंवा कुठलीही घृणा, तिरस्कार वगैरे नव्हता. म्हणजे अनंत राशी तेजाच्या त्यांच्या चेहऱ्यावर होता. याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. 4 फेब्रुवारी 208 साली ते भगवंतात विलीन झाले. 103 वर्षांचं दीर्घ आयुष्य भगवंतानी त्यांना बहाल केलं आणि म्हणून ते महायोगी गगनगिरी महाराज झाले. आज त्यांचे अनेक आश्रम आहेत, अनेक सेवक वर्ग आहे, शिष्य वर्ग आहे आणि त्यांचं हे अव्याहत कार्य समाजसेवेचं, लोकांना भगवंत प्राप्तीकडे नेण्याचं ते आजही अखंडपणे चालू आहे. आपली भारतभूमी अत्यंत भाग्यवान आणि पवित्र आहे की अशा समर्पित साधू पुरुषांनी येथे समाजाचं नेतृत्व केलं आणि नुसतं नेतृत्व केलं नाही तर देह सुद्धा समर्पित केले. अशा पुण्यभूमीमध्ये आपण जन्माला आलो आणि आज विकास पाटलांकडून त्यांचा हा जीवनपट थोडक्यात आपल्याला पण अत्यंत महत्वाचा ऐकायला मिळाला. माझ्याही सगळ्या स्मृती आज जाग्या झाल्या. त्यांची दिव्य दृष्टी आणि त्यांचं ते दिव्य रूप माझ्या डोळ्यापुढे उभं राहिलं. अत्यंत चांगला विषय घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल विकास पाटलांना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. सरोज लेल्याने माझ्या आवडीचा अत्यंत गंगा लहरी हा विषय खूप थोडक्यात पण चांगला मांडला. कीर्तन चंद्रिका पद्मावती देशपांडे या 10 दिवस गंगा लहरींचं अत्यंत सुरेख आणि रसाळ भाषेमध्ये इतकं सुंदर निरूपण करायच्या की त्यांची पण आज मला आठवण आली. आणि अशा तऱ्हेने आज हा पहिला दशक आपण ऐकला. हा 10 दिवसांचा उत्सव ज्येष्ठ शुद्ध 10ला खरं सुरू होतो, पण आता तो 27 मे ते 5 जून पर्यंत या वर्षी चालू राहणार आहे. गंगा नदीला जगदोद्धारासाठी पृथ्वीवर आणलं हे सर्वज्ञात आहे. आपल्या आयुष्याचे जे काही संकट आहेत, त्रिविध ताप आहेत, ते गंगेच्या दर्शनाने आणि स्नानाने नष्ट होतात. वैज्ञानिक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितले की गंगेमध्ये विपुल खनिज आहेत आणि गंगेमध्ये का विसर्जित करायच्या तर त्या अस्थींचं पूर्ण चूर्ण करणं किंवा चूर्णामध्ये जे रूपांतरण करणं ही किमया त्या वैज्ञानिक पाण्यालाच माहित आहे. आणि म्हणून गंगेचं स्नान पान हे महत्वाचं. गंगा लहरी हे काव्य वेदवाणीत देववाणीत म्हणजे संस्कृत मध्ये आहे. हा भक्ती प्रेमाचा संगम आहे. तिच्या वेशाच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत आणि जे जगन्नाथ पंडित होते ते त्या केलेल्या पाप त्यांना असं वाटत होते की माझ्या हातून पाप घडलं आणि हे गंगा माते हे माझं पाप नष्ट कर. आणि म्हणून ते एक एक पायरीवर एक एक श्लोक म्हणत शेवटचा श्लोक शेवटच्या पायरीवर घ्यावा आणि तिथेच आपली मुक्ती व्हावी या अत्यंत उत्कट विचाराने त्याने आपला हा देह गंगेला समर्पित केला. आणि अशा तऱ्हेनं आपलं आयुष्य गंगेला समर्पित करून जगाच्या इतिहासामध्ये
भारताच्या इतिहासामध्ये आध्यात्मिक आपल्या ज्या काही वाच्यता आहेत, ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये त्यांचं नाव अविस्मरणीय आहे. आणि निसंगपणे मृत्यूला जाण्याचं धाडस माणसामध्ये कसं असू शकतं, आणि ही गंगेवरची प्रीती किती उत्कट आहे, हे गंगा लहरी आपल्याला शिकवते. याच्यामध्ये आपण आत्मभाव आहे, समर्पण आहे, आणि आपणही त्या गंगा लहरीमध्ये इतके विसरून रमून जातो की आपल्यालाही आपल्या आयुष्याचा विसर पडतो. शेवटी आरंभाला त्यांनी एक श्लोक म्हटला आणि समारोपामध्ये त्यांनी गंगेचं नामस्मरण केलं, पवित्र वंदन केलं. खूप छान लेखन, खूप चांगला विषय. त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद, कौतुक आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा. प्रज्ञा जोशींनी हा अत्यंत चांगला विषय घेतला, तिमिराकडून तेजाकडे. म्हणजे ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे, प्रकाशाचं किरणही त्यांच्या आयुष्याला स्पर्श करत नाही, अशी भरारी नावाची संस्था आपल्या डोंबिवलीमध्ये होती. आणि टिळकनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये प्रज्ञा जोशी अनेक वर्ष काम करतात. सामाजिक संस्थांना मदत करावी हा अत्यंत उत्कट हेतू होता, आणि भरारी संस्थेची त्यांनी निवड केली. अपंगांनी अपंगांसाठी चालवलेली संस्था. त्या ईश्वराचे त्यांनी म्हटलेले आभार मानला आम्ही तिथे गेल्यानंतर, त्या मुलांना बघितल्यानंतर. देव आपल्याबद्दल किती कृपाळू आहे, कारण आपल्याला सदेह दिलाय त्यांनी, सगळे अवयव धड आहेत. आणि प्रभावती भावे या संस्थेचा शुभारंभ करणाऱ्या उभा भाव्यांच्या पत्नी मीनाताई विरकर, विजय प्रधान, डॉक्टर सौ अंजली, या सगळ्यांच्या खांद्यावर यांचा भार होता. आणि या संस्थेतून मिळणारा दाखला, सहलींचं केलेलं आयोजन, अनेक उपक्रम, अपंगांच्या अडचणींवर मात कशी करावी, इतरांशी मैत्री कशी करावी, परिचय कसा वाढवावा, अनेक गोष्टींची माहिती त्यांना कशी द्यावी, इतकंच नाही तर नाटक सिनेमाचा आनंद त्यांना कसा द्यावा, पहिल्या रांगेत त्यांना बसवणं, कलाकारांशी त्यांच्या भेटी घडवणं, आवश्यक वस्तूंचं वाटप करणं, आणि समाजामध्ये जे औदार्य दाखवणारे लोक आहेत त्यांच्या औदार्याला चुनवती देणं, या सगळ्या गोष्टी या भरारी संस्थेने केलेल्या होत्या. याच्यामध्ये अत्यंत महत्वाची 2 नावं मी, म्हणजे एक त्यांनी घेतलेलंच आहे विजय प्रधानांचं, आणि दुसरं नाव होतं अजित नाडकर्णींचं. आम्ही यांना अत्यंत जवळून ओळखत होतो, शाळेच्या जवळच ही संस्था होती. अनेक वेळा त्या संस्थेला भेटी दिल्या. इतकंच नाही तर आमची 14 बालनाट्य दरवर्षी विनामूल्य आम्ही त्यांच्या संस्थेकरता केली. आणि विजय प्रधानांची आणि अजित नाडकर्णींची अत्यंत जवळून संबंध असल्यामुळे त्यांचं कार्य किती उज्ज्वल आहे याची मला पूर्ण खात्री आहे. अशा समाजाच्या औदार्याला आज त्यांनी विषयाला हात घातला, आणि तारा नाईक हे त्यांचं कार्य पुढे चालवत आहेत. आज त्या संस्थेला 25-30 वर्ष झालेली आहेत. तो समारोह त्या संस्था साजरी करते आहे. आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देऊया, आणि आपल्या परीनं काही एखादा दिवा सगळ्यांना मिळून लावता आला तर लावण्याचा प्रयत्न करू, आणि त्यांच्या आनंदात आपण सामील होऊया. या शुभेच्छेसह प्रज्ञा जोशींचं कौतुक आणि त्यांना पुढील लेखनासाठी शुभेच्छा. अनुसया ताई कुंभार या वेगवेगळ्या विषयांवरती त्या चिंतन करत असतात. त्यांनी बालकथा काही लिहिलेल्या आहेत, त्यातली एक अत्यंत उत्कट अशी बालकथा आज आपल्या पुढे सादर केली. की काशीनगरामध्ये एक राजा होता, प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यायनिष्ठुर राजा.
इथे राणीचं उदाहरण त्यांनी सांगितलं की राणीला गंगा स्नान करण्याची अत्यंत आवड निर्माण झाली आणि ती सखींबरोबर गंगा स्नानाला गेली. प्रचंड थंडी होते. सगळ्या मैत्रिणी त्या दासी कडाडून गेल्या थंडीनं. राणीलाही खूप थंडी वाजली. मग थंडीवर उपाय काय? तर तिला त्या नदीकाठी एक गवताची झोपडी दिसली आणि पटकन तिच्या मेंदूमध्ये एक विचार असा येऊन गेला की ही झोपडी आपण पेटवली तर थंडीवर मात करता येईल. तिच्या एका मैत्रिणींनी तिला तिचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला की अगं हे दुष्टकृत्य आहे. ज्याने कोणी ती झोपडी उभी केली त्याला किती कष्ट पडले असतील आणि तो दमून भागून येईल तेव्हा कुठे आश्रय घेईल. पण राणी ही अत्यंत लाडाकोडात वाढलेली, आई वडिलांची लाडकी आणि राजाकडे ही तिचे खूप कौतुक श्रेष्ठता असल्यामुळे तिला आपली चूक लक्षात आली नाही. तिने दासीला ती झोपडी पेटवून द्यायचा आदेश दिला. दासी बिचारी काय करणार, राणीला नकार देणं शक्य नव्हतं. ती झोपडी पेटली आणि आपल्याला माहित आहे की इंगळा सोळंबे लागले म्हणजे अग्नीला वाळलेलं गवत मिळालं की एका सेकंदात त्याची राख होते. ती झोपडी जळून त्याची राख झाली. तो बिचारा दमून थकून आला. त्यानं ते सगळं बघितलं. त्याला वास्तव कळलं की हे कुणी कृत्य केलं. लोकांनी त्याला जागं केले की राजा न्यायनिष्ठुर आहे, तू राजाकडे जा म्हणजे राजा तुला न्याय देईल. अखेरी तो राजाकडे गेला. राजाला वास्तव कळल्यानंतर त्यांनी पुढचा मागचा काहीही विचार न करता आपल्या प्रजाहित दक्षतेला तडा जाऊ न देता राणीला शिक्षा दिली. आणि ती शिक्षा अशी होती की स्वकष्टातून तू त्याची झोपडी तयार करून दे. त्यामुळे राणीला अन्न पाणी काही मिळालं नाही. जंगलात जाऊन लाकडं गोळा करून आणणं हे सगळे कष्ट करावे लागले आणि अखेरीस त्या गरीबाला त्याची झोपडी मिळाली. आपल्या सर्व ज्या कथा आहेत त्यांचे जे शेवट आहेत ते सुखात्म आहेत. परदेशांमध्ये आपण बघतो त्यांच्या शोकांतिका आहेत. आपण आपल्या मुलांना कुठलाही वाईट विचार करून शेवट करायला लावत नाही, तर चांगल्या विचाराकडे सकारात्मककडे नेणं हा आपल्या संस्कृतीचा मुख्य उद्दिष्ट आहे. तो या कथेतून प्रकट झाला आणि एक चांगली कथा आपल्या जवळ आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. पण तरीही समाजामध्ये असलेली विवेकी कर्तव्य दक्ष माणसं यांच्या वाईट कृत्यांना पायबंद घालतात. त्यावेळेला समाजाची धारणा होते आणि म्हणूनच धर्म म्हटलेला आहे. तो धर्म हा राजाचा धर्म राजांनी पाळला आणि त्या गरीबाच्या जीवनामध्ये पुन्हा आनंद निर्माण झाला. खूप चांगली छोटीशी पण आपल्याला खूप काही शिकवणारी कथा ऐकली. खूप आनंद झाला. सगळ्यांची सादरीकरण खूप छान झाली. यापुढेही आपण उत्तमोत्तम साहित्य निर्माण करण्याचा संकल्प करूया. नव विषयांचा अभ्यास करूया आणि स्वलेखनामध्ये उत्तम गती प्राप्त करूया. त्यासाठी श्री महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना. जय जय श्रीराम.